अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामध्ये जी तात्पुरती शस्त्रसंधी झाली होती ती शस्त्रसंधी आता संपुष्टात येऊन पुन्हा एकदा युद्ध नव्यानं सुरू होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि गेल्या 2 दिवसांमध्ये या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करायला सुरुवात केली। म्हणजे इराणनं कुवेत आणि बहरीनवर हल्ले केले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या जवळ असलेल्या एका बेटावर हल्ला केला। आता या सगळ्या घडामोडी घडत असताना आणि हे सगळं युद्ध सुरू होत असताना राहुल गांधींनी आपल्या देशात आर्थिक सुनामी येऊ शकते हे जे भाकीत केलंय ते भाकीत खरं होईल का? आपल्या अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा नेमका काय परिणाम होईल? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानंतर किंवा पुन्हा एकदा बंद झाल्यानंतर भारताच्या तेलाच्या पुरवठ्याबद्दल काय होईल? आणि सध्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेची नेमकी परिस्थिती काय? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण भारताच्या अंगाने करणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि भारतात जी सध्या वाढती महागाई आहे त्या वाढत्या महागाईला ब्रेक लागेल की ही वाढती महागाई आणखी वेगाने वाढेल याबद्दल नेमकं काय घडू शकतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यामुळे अमेरिका आणि इराणचं हे युद्ध जर वाढलं तर तुमच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होईल हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहाच। पण सध्या भारतातली जी वाढती महागाई आहे त्यामुळे तुमच्या जीवनावर काय परिणाम झालेत, तुमच्या खिशावर काय परिणाम झालेत हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि राहुल गांधींचं हे भाकीत खरं ठरेल असं तुम्हाला वाटतं का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। शिवाय तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे की अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले करायला सुरुवात केली, म्हणजे इराणची बॉम्बिंग करायला सुरुवात केली आणि या बॉम्बिंगच्या पहिल्या टप्प्यातच त्यांनी इराणचे सुप्रीम लीडर असलेल्या आयातुल्ला खोमेनींना मारलं। शिवाय पहिल्या फळीतले जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपून टाकण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आपण इराणच्या सुप्रीम लीडरला किंवा त्यांच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांना मारलं की दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना टेक ओव्हर करण्याचा किंवा सावरण्याचा चान्सच आपण द्यायचा नाही किंवा IRGC ला पुन्हा एकदा सावरण्याचा चान्सच द्यायचा नाही। आणि हा चान्स दिला नाही तर तेवढ्या काळामध्ये जी रस्त्यावर असलेली इराणी जनता आहे किंवा IRGC आणि इस्लामिक रेजिममुळे पिचलेली जनता आहे ती जनता सरकारी बिल्डिंगचा ताबा घेईल आणि आपण इराणमध्ये तख्तापलट करू शकू असं अमेरिका आणि इस्रायलला वाटत होतं। पण हे तख्तापलट होऊ शकलं नाही, कारण की IRGCनं आणि इराणच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी लवकर टेक ओव्हर केलं आणि त्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं। आणि त्यामुळं जी रस्त्यावर असलेली जनता ही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरू शकली नाही आणि अमेरिकेची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला सुरुंग लागले। यासोबतच अमेरिका आणि इस्रायलला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त रेजिस्टन्स आणि कित्येक पटीनं जास्त डॅमेज हे इराणनं अमेरिकेला आणि इस्रायलला केलेलं दिसलं। आणि इराणनं फक्त अमेरिका आणि इस्रायललाच डॅमेज केलं नाही तर इराणनं कुवेतला डॅमेज केलं, बहरीनला डॅमेज केलं, सौदी अरेबियाला डॅमेज केलं, UAE ला डॅमेज केलं आणि आजूबाजूच्या सगळ्या अमेरिकेच्या तळांवर त्यांनी हल्ले केले। शिवाय अमेरिकेच्या मित्र देशांना टार्गेट करताना इराण दिसला आणि त्यामुळं अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा कित्येक पटीनं जास्त डॅमेज हे अमेरिकेला झेलावं लागलं। दुसऱ्या बाजूला इराण काही शरण येत नाही हे बघितल्यानंतर अमेरिकेतली जनता ही पॅनिक झालेली आपल्याला बघायला मिळाली किंवा इराणनं जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलं होतं त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास हा कोंडलेला आपल्याला बघायला मिळाला, कारण की जगातल्या अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणावर तेल हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जातं। आणि या सगळ्या दबावामुळं अमेरिकेनं तात्पुरती शस्त्रबंदी केली आणि इराणला वाटाघाटीसाठी बोलवलं किंवा चर्चेसाठी बोलवलं आणि ही चर्चा पाकिस्तानात झाली आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीनं झालेल्या या चर्चेमधून काहीतरी मार्ग निघेल असं संपूर्ण जगाला वाटत होतं, पण तो मार्ग निघताना दिसत नाहीये। आता या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा मार्ग निघण्याची शक्यता अतिशय कमी आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तेच होताना दिसतंय, कारण की आता इराणनं परत एकदा अमेरिकेवर हल्ले करायला सुरुवात केली आणि अमेरिकेनं सुद्धा त्याचं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। म्हणजे इराणनं गेल्या 24 तासामध्ये कुवेत आणि बहरीन या देशांवर पुन्हा एकदा हल्ले केले। कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा त्यांनी ड्रोननं किंवा मिसाईलनं हल्ला केला आणि त्या एअरपोर्टला मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालंय असं दिसतंय। दुसरीकडे अमेरिकेच्या सेंटकॉमनं सुद्धा त्यांना तेवढं चोख प्रत्युत्तर दिलं आणि जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या जवळ असलेलं केशम बेट आहे या केशम बेटावर अमेरिकेच्या सेंटकॉमनं हल्ला केला। तिथलं जे सर्व्हिलन्स टॉवर होतं
त्या टॉवरला डॅमेज केलंय असं सांगितलं जात आहे. त्यामुळं आता अमेरिका आणि इराणचं युद्ध पुन्हा एकदा पेट घेताना दिसतंय किंवा पुन्हा एकदा वेग पकडताना दिसतंय आणि हे युद्ध पहिल्या किंवा दुसऱ्या फेज पेक्षा सुद्धा अधिक व्यापक आणि अधिक डिस्ट्रक्टिव्ह होईल किंवा अधिक जास्त दिवस ताणलं जाईल असं मला वाटतं. आणि या सगळ्या घडामोडींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. कारण की भारताची अर्थव्यवस्था सध्या अतिशय अडचणीत आहे आणि जर तेलाचा पुरवठा पुन्हा एकदा बंद झाला किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे बंद झालं आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उघडण्याची आशा ही आणखी काही महिने पुढे ढकलली गेली तर भारताची अर्थव्यवस्था अधिक गाळात जाऊ शकते असं दिसतंय. आता सध्याची परिस्थिती जरी आपण बघितली तर भारतात दररोज तेलाचे भाव वाढताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळं महागाई वाढताना दिसते. यामुळं मराठवाडा आणि विदर्भामध्ये पेट्रोल आणि डिझेलची सध्याच टंचाई झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलसाठी लोकांनी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लावलेल्या सुद्धा तुम्ही बघितल्या असतील. शिवाय दुसरीकडे रुपया हा दररोज निच्चांकी पातळी गाठताना दिसतोय आणि लवकरच तो 100 पार करेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. याशिवाय भारताची अर्थव्यवस्था ही दररोज खालच्या स्थानावर जाताना दिसते. म्हणजे काही दिवसापूर्वी भारताला तैवाननं मागे टाकलं होतं आणि आता दक्षिण कोरियानं सुद्धा मागे टाकलंय. त्यामुळं भारत जगातल्या 4थ्या स्थानावरून 6व्या स्थानावर फेकला गेलाय अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं राहुल गांधींनी जे भाकीत केलं होतं की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक सुनामी येते आणि त्यामुळं महागाईसाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे, ती सुनामी लवकरच येऊ शकते असं मला दिसतंय. कारण की रुपया पडणं असेल किंवा जे विदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांनी आपली गुंतवणूक भारतामधून काढून घेणं असेल आणि त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था खालच्या स्थानावर ढकलली जाणं असेल, या सगळ्या गोष्टी एका आर्थिक संकटाच्या दिशेनं आपल्याला अंगुली निर्देश करत असतात आणि त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय गाळात जाऊ शकते किंवा राहुल गांधी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे भारतामध्ये सुनामी ही येऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ही गाळात जाईल किंवा राहुल गांधी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुनामी येईल असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.